आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज। या जिल्ह्यामध्ये ती परंपराच आहे, कारण विखेंना नेस्तनाबूत करण्याचा सातत्याने माननीय पवार साहेबांकडून प्रयत्न झाला, आज नाही झाला तो। आणि जिल्ह्याच्या मग असंतुष्ट लोकांची बोट बांधायची आणि त्यांना फक्त शिमना करायला लावायचा। परंतु हे करताना जिल्ह्यासाठी योगदान काय आहे? MIDC साठी योगदान आलंय, जिल्ह्याचा पाणी प्रश्न सोडवण्याकरता योगदान आलंय। कुकडीचा कालवा 1400 क्युसेक्स 800 क्युसेक्स 900 क्युसेक्स करून ठेवला। असे अनेक प्रश्न आहेत जिल्ह्याच्या संदर्भामध्ये। एक उदाहरण म्हणा, आपण KK रेंजचा प्रश्न का प्रलंबित राहिला? तुम्ही देशाचे संरक्षण मंत्री होता का नाही? मग KK रेंजेसवर तुम्ही आता भाषण करता, मग संरक्षण मंत्री असताना KK रेंजेचा प्रश्न का निकाली काढला नाही? आपण याचा खुलासा करा नाही तुम्ही लोकांना। म्हणून आयात केला उमेदवार उभा करून मला निवडणूक करायची आहे, पण तसं काही जिल्ह्याची जनता एवढी दुधखोळी नाही आहे। तुमचे सगळे जे मनसुबे असतील 19ला जिल्ह्यात जनतेने धुळीस मिळवलेले होते। यावेळी सुद्धा आमचा महायुतीचा उमेदवार जो आदरणीय विश्वनेता प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढतोय। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील, आमचे नेते देवेंद्रजी असतील, अजितदादा आहेत, या सगळ्यांच्या मार्गदर्शनामुळे मला वाटतं माझा विश्वास जो आहे तो डॉक्टर सुजय माझा मुलगा म्हणून सांगत नाही मी, ते खासदार म्हणून त्यांनी जे केलेलं काम आहे, आम्ही जिल्ह्यात सुरू केलेला जो विकासाचा यज्ञ आहे, मला वाटतं गेल्या गत निवडणुकीपेक्षाही जास्त मतदेखील निवडून येईल। मला वाटतं तेच उत्तर पवारांच्या या कर्तृत्वाला आणि त्यांच्या या सगळ्या नकारात्मक भूमिकेला लोक देणार आहे। आमची मुंबई, आवाज महाराष्ट्राचा। आमची मुंबई न्यूजला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा।